महाराष्ट्रात सध्या फक्त हगवणे कुटुंबाच्या क्रूर कृत्याची चर्चा आहे। हा विषय संवेदनशील आहे आणि तो तितक्याच जोरकसपणे मांडला जायला हवा। मात्र दुसरीकडे राज्याच्या राजकारणात एक खळबळजनक घटना घडली आहे आणि हगवणे कुटुंबाच्या बातमीमुळे त्या विषयाला हवी तेवढी प्रसिद्धी मिळालेली नाही। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे या व्हिडिओला न विसरता लाईक करा। तुमच्या एका लाईकमुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल। महाराष्ट्राचं राजकारण सध्या एका वेगळ्याच प्रकरणामुळे ढवळून निघालं आहे। यावेळी मुद्दा कुठल्या युतीचा किंवा आघाडीचा नाही, तर थेट शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रोख रकमेचा आहे। धुळ्याच्या गुलमोहर गेस्ट हाऊसमध्ये एका खोलीत तब्बल 1,84,00,00,000 रुपये सापडले आहेत आणि या प्रकरणाचे धागेदोरे थेट महाराष्ट्र विधिमंडळाच्या अंदाज समितीशी आणि एका आमदाराच्या स्वीय सहाय्यकाशी जोडले जात आहेत। हे प्रकरण नेमकं आहे काय? इतके पैसे तिथे आले कुठून? कोणी कोणावर काय आरोप केलेत आणि आता पुढे काय होणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। तर सुरुवात झाली धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या विधिमंडळाच्या अंदाज समितीपासून। एकूण 29 आमदारांच्या या समितीचे प्रमुख आहेत आमदार अर्जुन खोतकर। यापैकी 11 आमदार धुळ्यात दाखल झाले होते। या समितीचा उद्देश होता दोनही जिल्ह्यांमधील विकास कामांची पाहणी करणं। याच आमदारांच्या वास्तव्यासाठी धुळ्यातील गुलमोहर या शासकीय विश्रामगृहात सोय करण्यात आली होती आणि इथेच या प्रकरणाची सुरुवात झाली। या विश्रामगृहातील खोली नंबर 102 ही आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक मानले जाणारे किशोर पाटील यांच्या नावाने गेल्या 4-5 दिवसांपासून बुक होती। या खोलीत काहीतरी काळबेरं असल्याची कुणकुण लागली ती माजी आमदार अनिल गोटे यांना। गोटे यांनी थेट आरोप केला की अंदाज समितीच्या आमदारांना मॅनेज करण्यासाठी, विकास कामांमधल्या त्रुटींवर पांघरून घालण्यासाठी शासकीय कार्यालयांमधून कोट्यवधी रुपये या खोलीत आणले गेले आहेत। त्यांनी ही रक्कम 5 कोटी असल्याचा दावा केला। नुसता आरोप करून ते थांबले नाहीत, तर 21 मे रोजी त्यांनी थेट विश्रामगृह गाठलं आणि खोली नंबर 102ला बाहेरून कुलूप लावून टाकलं। इतकंच नाही तर जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीतच ही खोली उघडली जावी या मागणीसाठी त्यांनी तब्बल 3 ते 4 तास त्या खोलीबाहेर ठिय्या मांडला। अखेर रात्री उशिरा प्रशासनाला जाग आली। पोलीस, महसूल आणि बांधकाम विभागाचे अधिकारी पोहोचले। अनिल गोटेंच्या मागणीनुसार पंचनामा करून खोलीचं कुलूप कटरने तोडण्यात आलं आणि आतलं दृश्य पाहून सगळेच चक्रावले। खोलीत अक्षरशः पैशांचे ढिगारे होते। तब्बल 1,84,84,200 रुपये रोख। रात्री उशिरापर्यंत 3 मशीन लावून ही रक्कम मोजण्याचं काम सुरू होतं। एवढी मोठी रक्कम शासकीय विश्रामगृहात सापडल्याने एकच खळबळ उडाली। अनिल गोटेंनी आपला आरोप पुन्हा एकदा केला की हे पैसे आमदारांना वाटण्यासाठीच आणले होते। या प्रकरणाचे केंद्रबिंदू ठरले ते किशोर पाटील आणि त्यांचे बॉस आमदार अर्जुन खोतकर। ज्या खोलीत पैसे सापडले ती खोली किशोर पाटील यांच्या नावे होती। मात्र आमदार अर्जुन खोतकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले। त्यांचा दावा आहे की या पैशांशी समितीचा किंवा त्यांचा काहीही संबंध नाही। त्यांचा पीए त्या खोलीत राहतच नव्हता आणि हे सगळं प्लांट केलं गेलं आहे। म्हणजे त्यांना मुद्दामून अडकवण्याचा हा कट आहे। या प्रकरणात किशोर पाटील यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते। पण इथे एक मोठा ट्विस्ट आहे। एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार किशोर पाटील यांची विधिमंडळात अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक म्हणून जी नियुक्ती होणार होती ती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषद सभापती राम शिंदे या दोघांनीही फेटाळून लावली होती। म्हणजे अधिकृतरित्या किशोर पाटील हे खोतकरांचे स्वीय सहाय्यक नव्हतेच। मग प्रश्न असा पडतो की नियुक्ती फेटाळली असतानाही ते अंदाज समितीचे प्रमुख असलेल्या खोतकरांसोबत काय करत होते? ही एक प्रकारची अनधिकृत घुसखोरीच नाही का? आता या अनधिकृत कामाची चौकशी करण्यासाठी विधिमंडळ स्वतः एक समिती स्थापन करणार आहे। म्हणजे एकीकडे पोलीस तपास करतील आणि दुसरीकडे विधिमंडळ। पोलीस प्रशासनाने या प्रकरणाच्या तपासाला वेग दिला आहे। किशोर पाटील यांची पुन्हा चौकशी करण्यात आली आहे। त्यांचा जबाब घेतला जाणार आहे। खोली नंबर 102 मध्ये किशोर पाटील यांच्यासोबत आणखी 2 व्यक्ती राहत असल्याची माहिती समोर आली आहे। पोलीस त्यांचाही शोध घेत आहेत। विश्रामगृहाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहे। पाटील यांचा मोबाईलचा CDR मागवण्यात आला आहे, जेणेकरून ते कोणाकोणाच्या संपर्कात होते हे कळू शकेल। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 8 ते 10 अधिकाऱ्यांचीही चौकशी झाली आहे। या प्रकरणाची गंभीरता पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक म्हणजेच SIT स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत।
पण गंमत म्हणजे ज्या अनिल गोटेंनी हे प्रकरण बाहेर काढलं त्यांचाच या SITवर विश्वास नाही। गोटे म्हणतात SIT म्हणजे यांना सोयीस्कर होणारी कमिटी आहे। यापूर्वीही अनेक प्रकरणात SIT नेमल्या, पण पुढे काय झालं? तपास CBIकडे का द्यावा लागला? त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। त्यांचा पोलीस, अँटी करप्शन आणि SITवर अजिबात विश्वास नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे। इतकंच नाही तर गोटेंनी आता नवा आरोप केला आहे की हे प्रकरण दडपण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश आहेत आणि यात आता छोट्या कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनवण्याचं षडयंत्र रचलं जात आहे। जर असं झालं तर आपण आमरण उपोषण करू असा इशाराही त्यांनी दिला आहे। तर धुळ्यातील हे कॅश कांड दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचं होत चाललं आहे। एकीकडे कोट्यावधींची रोकड, दुसरीकडे आमदारांवर भ्रष्टाचाराचे थेट आरोप, तिसरीकडे स्वीय सहाय्यकाच्या नियुक्तीवरून संभ्रम आणि चौथीकडे तपासावरूनच अविश्वासाचं वातावरण। हे पैसे खरंच कोणाचे होते? ते तिथे का आणले होते? ते आमदारांसाठी होते की हे सगळं एक षडयंत्र आहे? किशोर पाटील यांची भूमिका काय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे SIT आणि विधिमंडळ समितीच्या चौकशीतून सत्य बाहेर येईल का? की अनिल गोटेंची भीती खरी ठरेल? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे। महाराष्ट्राच्या जनतेला हे जाणून घेण्याचा अधिकार आहे की त्यांच्या पैशाचा आणि त्यांच्या प्रतिनिधीचा कारभार कसा चालतो। या प्रकरणावर तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं? यामागचं सत्य काय असेल? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।